आता तरुण म्हणून जर समस्या बघायला गेलं, तर सध्याच्या परिस्थितीला लोकांना आपण पहिल्यापासून म्हणतोय, की लोकांना ज्या समस्या प्रमुख समस्या असतात ते घर, हं, पाणी ह्या तर प्रमुख समस्या आहेत. हं, पंचायत समिती गणातून त्याच मला पहिल्यांदा सॉल्व्ह करायच्यात. माणसांना म्हणजे लोकांना घरकुलं मिळालेत, हं. पण लोकांपर्यंत ते आतापर्यंत पोहोचली नाही. बरोबर. शेतची शाळा. आपल्या भागात बघायला गेलं तर आपण सर्वप्रथम लहानपणापासून सगळ्यात पहिल्यांदा शिकलो असेल तर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की एकही मुलगा जिल्हा परिषदला किंवा एकही पालक आपल्या मुलाला जिल्हा परिषदेला घालायला तयार नाही. माझी बी-एस-सी ॲग्री झालेली आहे बरं. आणि मी सध्या माझं कृषी केंद्र पण आहे. हं, त्या माध्यमातून मी बराच काळ जवळ-जवळ मी 4-5 वर्ष कृषी केंद्र चालक आहे. हं. त्यातून मी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बरोबर. आणि आपल्यातली सगळ्यात मेजर समस्या म्हणजे शेतकऱ्याला माल पिकवता येतो पण विकता येत नाही. हं, हं, हं. त्यामुळं मी सुरुवात करायचा प्रयत्न केला. त्या माध्यमातून मग मी बराच शोधाशोध केली हं, आणि मला त्यातला सगळ्यात बेस्ट पर्याय सापडला की एक्सपोर्ट. हं, हं. मी सध्याला केळी निर्यात करतोय. बरं. दुबई आणि इतर पाश्चात्य देशामध्ये. हं, आणि आपला राजकीय वारसा थोडा होता. हं, त्यामुळे मला ह्या क्षेत्रामध्ये यायला जास्त त्रास नाही झाला. हं. पण त्रास हा सगळ्यालाच होतो. बरोबर. सहजासहजी कोणच येऊ शकत नाही तर. हं, त्यामुळे मी निर्णय घेतला, की जर आपल्याला बदल करायचा असेल, तर हं. आपण स्वतः आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे मी ह्या क्षेत्रात उतरलो आणि काम चालू करायचा प्रयत्न केला. बरोबर. पण माझा व्हिजनच आहे, की मला पैसे कमवायचेच नाहीत. हं, हं. कारण की ऑलरेडी आपलं वेल सेटल आहे आपण. त्यामुळे बरोबर. पैसे हे कमवायचेच नाहीत आपल्याला. आपल्याला लोकांची सेवा करायची आहे. हं, लोकांची सेवा करायची असेल, तर आपल्याला पंचायत समिती हा सगळ्यात चांगला बेस होता माझ्यासाठी हं. आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायचा हा मला एक चांगला मार्ग वाटला. हं. त्यामुळं मी पंचायत समितीकडे बघितलं. नमस्कार, मी समाधान वनसळे लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. चिकमौद पंचायत समितीचे उमेदवार या ठिकाणी आपल्यासोबत कदमदादा आहेत. दादा, तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये उभं राहिला आणि कुठल्या गटामधून आणि कुठल्या पक्षातून उभं राहिलेला आहात? सर्वप्रथम नमस्कार. मी 92 चिकमोहोत पंचायत समिती गणातून उभा आहे हं, आणि आम्ही दीपक आबा साळुंखे पाटील हं. यांच्या पक्षाची आणि गण बाबासाहेब देशमुख यांच्या पक्षाची युती स्थापन करून सांगोला विकास आघाडीमधून आम्ही सध्याला उमेदवार आहे. महत्त्वाची गोष्ट की राकेश कदम हे उमेदवार नवीन आहेत, नवखे आहेत. पण कामाचा अनुभव आहे, वडिलांचा वारसा आहे. जेणेकरून लहानपणापासून राकेश दादांनी ते वारसा बघितलेला आहे आणि त्यांच्या कामाचा पण त्यांना अनुभव आहे. त्याच्यामुळे या चिकमौद या गणातून पंचायत समितीला सांगोला महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभा राहिलेत. परंतु आता ह्या तुम्ही फिरत असताना प्रामुख्याने काय समस्या वाटतात की तुम्ही तरुण म्हणून? आता तरुण म्हणून जर समस्या बघायला गेलं, तर सध्याच्या परिस्थितीला लोकांना आपण पहिल्यापासून म्हणतोय, की लोकांना ज्या समस्या प्रमुख समस्या असतात ते घर, हं, पाणी ह्या तर प्रमुख समस्या आहेत. हं, पंचायत समिती गणातून त्याच मला पहिल्यांदा सॉल्व्ह करायच्यात. माणसांना म्हणजे लोकांना घरकुलं मिळालेत, हं. पण लोकांपर्यंत ते आतापर्यंत पोहोचली नाही. बरोबर. ती सगळ्यात मोठी समस्या आहे. कारण की कमिशन म्हणा, हं, ह्या अशा गोष्टीमुळे लोकांपर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचू शकल्या नाहीत. ज्याला एखाद्याला घर जर मंजूर झालं असेल, तर त्याला मिळोस्तोवर दुसऱ्याला मिळलं जातं. हं, हं, हं. ह्या बेस किंवा हा जी प्रॉब्लेम आहे सगळ्यात पहिल्यांदा मला सोडवायचा आहे. बरोबर. आणि दुसरा मुद्दा विचारात घेतला तर आपली जिल्हा परिषदेच्या शाळा. आपल्या भागात बघायला गेलं तर आपण सर्वप्रथम लहानपणापासून सगळ्यात पहिल्यांदा शिकलो असेल तर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की एकही मुलगा जिल्हा परिषदला किंवा एकही पालक आपल्या मुलाला जिल्हा परिषदेला घालायला तयार नाही. त्याचं कारण पण तसं आहे. जिल्हा परिषदेत आपल्यात इक्विपमेंट कोणतेच नाहीत आणि वेल एज्युकेटेड शिक्षक एक पण नाही सध्याला. त्यामुळे तो मुद्दा मला घेऊन पुढं जायचं आहे आणि तो मला सॉल्व्ह करायचा आहे. आपली ही जी मुलं आहेत, हे आपल्या जिल्हा परिषदेमध्ये शिकली पाहिजेत. हा सर्वप्रथम सगळ्यात मोठी समस्या आहे. राकेश दादाचं खरंच राकेश दादाचं खरंच लक्ष आहे म्हणावं लागेल. कारण की जो घरकुलासाठी लढतोय, त्याच्याकडे ती पैसे असते तर स्वतःचं त्यानं घरकुल बांधलं असतं. त्याच घरकुलासाठी पुढच्या लोकांना त्याच्याबद्दल पैसे द्यावे लागतात आणि मग घरकुल मंजूर होतंय. तर घरकुल अशा माणसाकडनं त्याच्याकडनं पैसे घेणं गरजेची गोष्ट नाही, की त्याच्याकडे घरच नाही आहे. त्या घरासाठी तो झगडतोय आणि केंद्र शासन असेल, महाराष्ट्र शासन असेल, त्या घरकुलासाठी अनुदान करून त्या सामान्य लोकांना त्या छतासाठी
ते योजना येतली जाते आणि ज्या लोकाला शेत नाही त्या लोकांकडून पैसे घेतले जातात. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की जे जे आपल्या शाळा आहेत, गावाकडच्या शाळा, त्या शाळांमध्ये डेव्हलप झाले पाहिजे. कारण की आता मोठ्या-मोठ्या शाळा शिकायचं म्हटलं तर त्याला मोठी फी आली. भरपूर. पण आणि त्या ठिकाणी एखाद्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला जर तिथे शिकायचं म्हटलं तर तिथे ती शाळा चांगली असेल तर तो विद्यार्थी पुढे जाऊन मोठ्या क्वालिफिकेशन किंवा मोठे शिक्षण घेऊ शकतो. दादा मला सांगा की तुमचं काय क्वालिफिकेशन झालंय आणि माझी BSc ॲग्री झालेली आहे. बरं. आणि मी सध्या माझं कृषी केंद्र पण आहे. हं. त्या माध्यमातून मी बराच काळ जवळ मी 4-5 वर्ष कृषी केंद्र चालक आहे. हं. त्यातून मी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या बरोबर. आणि आपल्यातली सगळ्यात मेजर समस्या म्हणजे शेतकऱ्याला माल पिकवता येतो पण विकता येत नाही. हं, हं, हं. त्यामुळं मी सुरुवात करायचा प्रयत्न केला. त्या माध्यमातून मग मी बराच शोधाशोध केली हं. आणि मला त्यातला सगळ्यात बेस्ट पर्याय सापडला की एक्सपोर्ट. हं, हं. मी सध्याला केळी निर्यात करतोय. बरं. दुबई आणि इतर पाश्चात्य देशामध्ये. हं, हं. तर उमेदवार खरंच सुशिक्षित असावा म्हटलं जातं, परंतु तसा उमेदवार दिला जात नाही आहे आणि त्या पद्धतीनं उमेदवार असला पाहिजे. कारण की आज राकेशदादा या माध्यमातून, कृषीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जो ट्रान्सपोर्ट आहे, केळी असेल किंवा इतर काही असेल, तर हा शेतीविषयी त्यांचा अभ्यास असल्यामुळं याचा सगळ्यांना फायदा होऊ शकतो. कारण सरासरी बघितलं तर सगळे शेतकरी आहेत. हं. आणि त्या शेतकऱ्यांना शेती करत असताना पण त्याचे पुढे जाऊन वेगळ्या पद्धतीची शेती आहे, की कमी वेळामध्ये जास्त पैसा येऊ जास्त शकतो. पैसे. तुमचं उत्पादन एखादं तुम्ही फळबागा असेल किंवा एखादं लावलं त्या शेतामध्ये तर त्याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे. तर इथं विकल्यानंतर त्याचा किती पैसे मिळतील आणि बाहेरल्या देशामध्ये गेल्यानंतर त्याचा किती पैसे मिळतील हे इथपर्यंत अभ्यास आहे. परंतु तुम्ही ह्याच्यामध्ये येण्याचा का निर्णय घेतला? ह्याच्यामध्ये येण्याचा निर्णय सर्वप्रथम म्हणजे कमिशनखोरी हं, आणि आपला राजकीय वारसा थोडा होता. हं, त्यामुळे मला ह्या क्षेत्रामध्ये यायला जास्त त्रास नाही झाला. हं. पण त्रास हा सगळ्यालाच होतो. बरोबर. सहजासहजी कोणच येऊ शकत नाही तर. हं. त्यामुळे मी निर्णय घेतला की जर आपल्याला बदल करायचा असेल तर आपण स्वतः आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे मी ह्या क्षेत्रात उतरलो आणि काम चालू करायचा प्रयत्न केला. बरोबर आहे. आता प्रत्येक जे उमेदवार आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं ते की नावापर्व नाव बदल. नावापर्व म्हणजे पण नवीन उमेदवार असेल तर बदल होतो. त्याला नावापर्व म्हटलं जातंय. जुन्याच उमेदवार आणि जुनाच माणूस आणि नावापर्व नाव बदल होऊ शकत नाही. होऊ शकत. कारण त्यानं कामच करू शकत नाही. पण मला एक आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की राजकीय वारसा थोडा कुठं तर आहे. काय राजकीय वारसा काय आहे? राजकीय वारसा म्हणजे असा काही मोठा राजकीय वारसा नाही. आपण ह्याच्या आधीची पंचवार्षिक म्हणजे ग्रामपंचायत 2019ला आपण निवडून आलो होतो सरपंच म्हणून. कोण? लोकनियुक्त वडील. हं, हं, आजी होती ॲक्चुअली त्यावेळेस. हं, हं, आणि त्या माध्यमातून कामाचा थोडासा अनुभव होता. हं, लोकांच्या काही समस्या प्रमुख आहेत हं, आणि त्या ग्रामपंचायत पुरत्या होत्या. त्यामुळं जास्त लोकांपर्यंत मला पोहोचता आलं नाही. फक्त मी गावापुरतच राहिलो होतो. हं, 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 मग ह्या पंचायत समितीच्या माध्यमातून मला आणखीन 5 गावापर्यंत पोहोचता येईल हं, आणि आणखीन 5 गावातल्या लोकांच्या समस्या ऐकून मला काम करायची इच्छा जास्त आहे. हं. त्यामुळे लोकांपर्यंत मला पोहोचायचं आहे. बरं. आता पंचायत समिती, जिल्हा परिषद म्हटलं की प्रत्येक उमेदवार वाटतं की मला मिळलं पाहिजे, मला मिळलं पाहिजे. पण तुम्ही तरुण आहात. तर तुम्हाला कसं काय या पंचायत समितीचं मला हे तिकीट भेटलं? मुळातच आता पंचायत समिती म्हणजे काय, पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला काही रस्ते वगैरे अशा गोष्टी काही मिळत नाहीत. म्हणजे जे पैसे कमवायच्या गोष्टी आहेत त्या काही मिळत नाहीत. पण माझा विजनच हे आहे की मला पैसे कमवायचेच नाहीत. हं, हं. कारण की ऑलरेडी आपलं वेल सेटल आहे आपण. त्यामुळे बरोबर. पैसे हे कमवायचेच नाहीत आपल्याला. आपल्याला लोकांची सेवा करायची आहे. हं, लोकांची सेवा करायची असेल तर आपल्याला पंचायत समिती हा सगळ्यात चांगला बेस होता माझ्यासाठी. हं. आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायचा हा मला एक चांगला मार्ग वाटला. त्यामुळे मी पंचायत समितीकडे बघितलं. बरं. मग आता हे तिकीट कुणाकडून भेटले? कसं काय? कसं आघाडी आहे? काय काय? आता ही शेतकरी कामगार पक्षाची आणि दीपक आबा गटाची ही आघाडी आहे. सांगोला विकास आघाडी. हं. आणि सांगोला विकास आघाडीतून मी ते तिकीट मिळवलं. बरं. आणि त्यांनी मला पात्र मानलं की ह्या गोष्टीसाठी हा मुलगा नक्कीच पात्र आहे. बरं. त्यामुळे मला तिकीट मिळालं. लोकं तरुण आहात तुम्ही. तुम्ही कृषी केंद्र सांभाळलंय वगैरे. शेतीबद्दल गाढा अभ्यास आहे. जनसंपर्क पण आहे. कारण इथं पण लोकं तुमच्या संपर्कात आहेत. पण वडिलांचं नाव काय? रवींद्र कदम. हां, मग त्यांचं पण जनसंपर्क आहे. हो. तर याचा फायदा होईल का तुम्हाला? नक्कीच फायदा होणार आहे.
बर. आतापर्यंत आपण ज्यावेळेस 5 वर्षाची ग्रामपंचायत होती, त्यावेळेस आमच्या ग्रामपंचायतीच्या आधी तालुक्यातून किंवा गावातून तालुक्याला कमीत कमी 1 महिन्यातून 10 तरी केसेस व्हायच्या. ज्यावेळेस आम्ही सरपंच झालो, पूर्ण वर्षामध्ये मला वाटत नाही की पूर्ण पंचवार्षिकच्या कालामध्ये मला वाटत नाही की 10 केस झाले असतील. त्यामुळं आमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन पण खूप चांगला होता आणि आत्तापर्यंत आपण सर्व गोष्टी सर्वांना घेऊन केलेल्या आहेत. जे आपण फक्त एकट्यानंच नाही, आपण सर्व लोकांना सोबत घेऊन कामं केलेली आहेत. त्यामुळे लोकांची पण इच्छा होती की आम्हाला ते तिकीट मिळावं आणि त्या माध्यमातून ते मिळालं. आबासाहेबांचं आणि बाबासाहेबांचं विचाराची लोक आहेत का इथं? नक्कीच. कारण की स्वर्गीय गणपतरावजी देशमुख त्यांचा हा वारसा जो आहे, हा आमच्या दीपक आबा साळुंखे गटाला पण खूप जुना आहे. कारण की दीपक आबा साळुंखे पाटील आणि आबासाहेबांनी मिळून 25 वर्षाचा काळ हा एकत्र घालवलेला आहे. त्यामुळे शेकाप आणि दीपक आबा गट हे दोन्ही एकाच विचाराचे आहेत आणि ही आघाडी जी आहे ही नैसर्गिक आघाडी. ही काही नवीन घडली किंवा असं काही नाही. ही नैसर्गिक आघाडी पहिल्यापासूनच तयार झालेली आहे. त्यामुळं लोकांची मनं जुळायला फार वेळ लागला नाही. परत लगेच लोकांची मनं जुळाली आणि पहिल्यापासून आमचे संबंध होतेच सगळ्यांचे आणि तो वारसा आधीपासूनच आहे. त्यामुळे लोकांना काही जास्त वेळ लागला नाही. लगेच लोकांनी त्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या आणि कामाला चालू झाली. बरं. साळुंखे पाटलांचा गट किती मोठा आहे इथं म्हणणार लोक? साळुंखे पाटलांचा गट हा चांगला आहे. म्हणजे साळुंखे पाटलाची पहिली ही ग्रामपंचायत होती 2012ला साली. दीपक आबा आणि बाबासाहेब गणपतरावजी देशमुख त्या दोघांची मिळून 12 पासूनची ग्रामपंचायत होती. त्यामुळे गट हा चांगला आहे. गटाची अजिबात काहीही अडचण नाही. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि दीपक आबाचं सगळ्यात महत्वाचं काम निस्वार्थ भावनेनं काम केलेलं काम आहे. त्यामुळं आबा म्हणजे एक आबांना मुळात गणपतराव देशमुख यांचा वारसा लाभल्यामुळं दीपक आबा हे कधी निस्वार्थ भावनेने काम केलेलं आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्याकडे जायला किंवा त्यांच्याकडे कामं करून घ्यायला कधीच अडचण आलेली नाही. त्यामुळे लोक ही ऑटोमॅटिकली दीपक आबाकडे खेचले गेले आणि आता ही युती झाली त्यामुळे तर काय आता युतीबरोबर पण विरोधक पण टीका-टिप्पणी करते. त्यांच्यावर कसं बघताय तुम्ही? विरोधकांचं कामच आता टीका टिप्पणी करायचं. मुळातच आताची चालूचे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत ते पाठीमागील 5 वर्षात म्हणजे 8 वर्षाचा काळ विचारात घेतला तर 8 वर्षाचा काळात पंचायत समिती सदस्य पण होते. ते आता एवढे पळतात त्यांना एवढी कामं करावं लागतात, डांब आणून टाकावं लागतात, पोल उभा करावं लागतात, पायपा टाकावं लागतात. ह्या गोष्टी त्यांनी पाठीमागच्या 8 वर्षापूर्वी केल्या का? जर ते केल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती करायची, केवढी पळायची, लोकांपर्यंत पोहोचायची, रात्री त्यांना फोन करून बोलवून घ्यायची. आणि ह्याच्या आधीची पंचवार्षिक ही शहाजी बापू पाटील त्यावेळेस आमदार होते. बापूंनी पण कामं भरपूर केली 5,000 कोटीची वगैरे. ती जर कामं प्रत्यक्षात असती तर लोकांना एवढी गरजच पडली नसती युती वगैरे करायची किंवा एवढा विरोध करायची. 5,000 कोटीची कामं झाल्यास वाटते का तुम्हाला? कागदोपत्री तर झाली असतील. प्रत्यक्षात तर अजिबातच नाहीत आणि नाहीतच. जर झाले असतील तर दाखवा मला कुठे काम. आता असं प्रामुख्याने म्हटलं जातंय की शकाप किंवा आबा असतील, बाबासाहेब देशमुख असतील किंवा साळुंखे पाटील असतील, ह्यांनी काय कामे केली नाही, लोकांच्या संपर्कात नाहीत. परंतु इकडं बघायला गेलं तर शहाजी बापू लोकांच्या संपर्कात आहेत, शिंदे गट तगडा आहे असंही म्हटलं जातंय. जे आता नगरपालिकेला झालं तशाच पद्धतीनं पंचायत समिती जिल्हा परिषदेला पण होणार आहे असं म्हणतात. आता काय आहे मुळात पंचायत समितीचं समीकरण हे वेगळं होतं. आपला हा शेतकरी कामगार पक्षाचा आणि दीपक आबा गट जो आहे तो भाजपला लगेच स्वीकारत नाही. कारण की भाजपची जी वैचारिकता आहे, विचारधारा आहे ती वेगळी आणि शेकापच्या आणि दीपक आबा पक्षांची ही विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे त्यावेळी ज्या गोष्टी घडल्या त्या वेगळ्या होत्या. त्या आदल्या दिवशी अचानकच शेतकरी कामगार पक्षाचा जो उमेदवार आहे तो चेंज करून भाजपमधून प्रवेश करून त्याला तिकीट मिळालं हे लोकांना मुळातच आवडलं नाही. आणि इथं जर बघायला गेलं तर लोक पाठीमागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आमदार साहेबांच्या बापूंच्या काळामध्ये जी दादागिरी, गुंडगिरी त्याला अक्षरशः कंट्रोलून गेले. आणि मुळातच ह्याच्या आधी कधीच असं घडलं नाही. टक्केवारी म्हणा
हं. दादागिरी म्हणा, हं. ह्या गोष्टी ह्या 5 वर्षात भयानक प्रमाणात घडलेल्या. हं, हं. आणि हे तुम्हाला इथून पुढं मताच्या स्वरूपात नक्कीच दिसेल. बरोबर आहे. राकेश दादाचं म्हणणं बरोबर आहे, की जर तुम्ही दडपशाही, गुंडशाही केली तर तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर जनता देते आहे. तुमचं जर काम चांगलं असेल तर तुम्हाला बोलायची गरज नाही आणि लोकांपर्यंत जायची गरज नाही. तुमच्याकडे व्हिजन असेल तर तुम्हाला लोकांना म्हणायची गरज नाही, की तुम्ही या असं करा. परंतु दादा मला सांगा, की पुढं देखील तगडा उमेदवार आहे तर तुम्हाला त्याचं आव्हान वाटतंय? नाही, नाही. अजिबातच नाही. कसं काय? उमेदवार तगडा आर्थिकनं जरी असला, तरी हं. माणसाने नाही. कसं काय? सर्व कशावरून? गुणांनी नाही. बरं. कारण की त्यांनी आधीचा काळ गाजवलेला आहे 8 वर्षाचा. 8 वर्षाच्या काळात त्यांनी कामं किती केलीत, हं. लोकांच्या किती कामाला पडलेत, हे पण आपल्याला माहिती आहे ना. हं. आपण त्या गोष्टी जवळून बघितल्यात. हं. कारण काही काळ दीपक आबा आणि बापूची युती होती त्यावेळेस आपण पण त्यांच्या संपर्कात होतो. हं. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी जवळून माहिती आहेत. हं, हं. आणि शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा गट हा त्या गोष्टीसाठी काही वेगळा नाही किंवा त्यांना माहिती नाही किंवा असं काही नाही. हं. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. लोकांच्या तळागाळापर्यंत सगळ्या लोकांना किती त्रास झालाय, हं. ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. भले त्यांनी कितीही आर्थिकची किंवा सगळ्या गोष्टीची जरी तयारी केली असली, तरी आमच्याकडं जनसमुदाय आहे. बरं. आणि ही विचारधारा आहे. हं. शेतकरी कामगार पक्षाची दीपक आबाची स्वर्गीय आबासाहेबांनी जी घालून दिलेली विचारधारा आहे, ती विचारधारा कधीही सोडणार नाही. बरं. त्यामुळे मला आणि माझ्या जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब आहेत, त्यांना ह्या गोष्टीची अजिबात थोडीसुद्धा भीती वाटणार नाही. बाळासाहेब ढाले ढाले. वगैरे. हं. त्यांच्यामुळं तुम्हाला बी त्याचा फायदा एकमेकाला होऊ शकतो. होऊ बरोबर. शकतो. हो. आणि तुमच्या वडिलांची पण पार्श्वभूमी आहे त्याच्यामुळं त्याचा फायदा होईल का तुम्हाला? 100% 100% बरं, काय आता बाळासाहेबांचं पण काम भयानक मोठं आहे. बरं. बाळासाहेबांनी आपला जो ओढा आहे, कासाळ ओढा, त्या कासाळ ओढ्याला कासाळ गंगा नदी केलं. बरं. त्यांचं काम त्यामध्ये एवढं मोठं आहे, की त्यांनी लोकवर्गणी करून तो ओढ्याला नदीचं स्वरूप दिलं. हं. आणि भारतामध्ये असं प्रथमच काम झालंय. त्यामुळे त्यांचा सत्कार आणि त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यामुळे त्यांच्याकडे पण व्हिजन आहे हं, हं. आणि माझ्याकडे पण ते व्हिजन आहे. आम्ही दोघंजण मिळून हं. आपल्या भागाला, आपल्या महूद गटाला चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतो. हे आमच्याकडे ती क्वालिटी आहे आणि आमच्याकडे ती खात्री पण आहे. बरोबर आहे. जसं की आता हे म्हटलं, की ढाळे ज्यांनी आहे त्यांनी वड्याची नदी केली म्हणतात वगैरे आणि त्याचा त्यांना पुरस्कारही भेटलेला आहे. त्याच्यामुळं जनसमुदाय त्यांच्याही मागे आहे आणि राकेश दादांच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर आहे, की ती कामाची त्यांच्याकडे यादी आहे, त्यांच्याकडे व्हिजन आहे. दादा आता तुम्ही म्हटलं, की कामाची यादी आहे, व्हिजन आहे. काय आपलं व्हिजन काय? तरुण आहात तुम्ही. त्यामुळे तरुण वर्ग असेल किंवा शेतकरी असेल किंवा गावातल्या समस्या असतील किंवा जी काही गावं येतात त्याच्यात अंडरखाली, त्या कुठल्या गावामध्ये काय करणार आहे किंवा तरुणासाठी काय करणार, असं काय व्हिजन आहे तुमचं? आता मुळातच मी पहिल्यांदा सर्वप्रथम मी सांगितलं, की जिल्हा परिषदच्या शाळा, हं, हं. आपल्यातल्या सर्व जिल्हा परिषदच्या शाळांची सध्याला स्थिती खूपच गंभीर आहे. हं. त्याच्यानंतरनं दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांना हमीभाव तर मिळत नाही. त्यांच्यामध्ये जनजागृती करून हं. त्यांच्यापर्यंत सरकारी योजना आहेत. हं. ट्रॅक्टर म्हणा, अवजारे म्हणा, जे गरीब शेतकरी आहेत त्यांना त्या गोष्टी अफोर्डेबल नाहीत. हं. त्यांना त्या पोहोचवण्याचं किंवा त्यांच्यापर्यंत त्या मिळवून देण्याचं काम हं. हे मला सर्वप्रथम करायचं आहे. जर आपला शेतकरी टिकला, हं. तर आपली जे लोकं आहेत ती चांगल्या प्रकारे जगू शकतात. हं. आपला शेतकरी जगला पाहिजे. हं. ही सर्वप्रथम भूमिका आहे. आणि तरुण वर्गांना मला फक्त नोकरीच नाही, तर व्यवसायात मला आणायचं आहे. हं, हं. कारण की आपल्यात एक संस्कृती पहिल्यापासून म्हणजे इंग्रजांच्या काळापासून ती आपल्यात ती तयार झालेली माइंडसेट आहे, की नोकरदार वर्ग असेल तो चांगला. पण मुळात तसं काही नाही आहे. व्यावसायिक ज्यावेळेस माणूस व्यावसायिक होतो, त्यावेळेस त्याच्यासोबत तो 10 लोकांना जो पगार देऊ शकतो किंवा 10 लोकांना रोजगार देऊ शकतो. पण एक नोकरदार झाला तर तो स्वतःपुरता जगू शकतो फक्त. मला ते मॉडर्न काढायचं आहे. मला माझ्या तरुण वर्गाला व्यवसायात उतरवायचं आहे. शेतकऱ्यांना मला त्यांची सगळी इक्विपमेंट त्यांना जे काही आपल्या शासनामार्फत मिळतंय, ते मला त्यांना मिळवून द्यायचं आहे. कोणतंही कमिशन न घेता. आणि जिल्हा परिषदच्या शाळा, आपली मुलं आपल्या शाळेमध्ये जावी. कुठेतरी लाखोच्या फीस देऊन कुठल्यातरी चांगल्या मोठ्या शाळेत न जाता आपल्या शाळेत शिकावी. आणि तुम्ही बघत असाल तर मला वाटतं की जेवढेही अधिकारी आहेत, तेवढे सगळे आपल्या सरकारी शाळेमध्ये शिकून गेलेले आहेत. हं, हं. कोणीही अधिकारी मोठ्या-मोठ्या स्कूल्स आहेत, मोठ्या-मोठ्या शाळा आहेत, त्यांच्यामध्ये शिकून शिकले नाहीत, एक बरोबर पण आहे. मोठा झालेला नाही आहे. त्यामुळं आपली शाळा सुधारली तर आपली मुलंही आणखीन चांगल्या गतीने पुढे जातील. बरोबर आहे. राकेश दादाचं खरंच म्हणजे आपल्याला अभ्यासू माणूस म्हणावं लागेल. कारण की सरचे बरोबर आहे, की जेवढे अधिकारी झाले तेवढे हे पूर्णपणे झेडपीच्या शाळेमध्ये झाले. साध्या-साध्या शाळेमध्ये जे शिकून गेले, ते लोकं आज अधिकारी झालेले आहेत.
महत्त्वाचा एक प्रश्न आहे की शाळा सुधारल्यानंतर सगळ्या गोष्टी सुधारतील, पण त्याच्या परत ती महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी विजन खूप महत्त्वाचं आहे, कारण शेतकरी सुधारला तर बाकी गोष्टी सुधारतात. कारण की सरासरी कुठल्या जर गावामध्ये आपण गेलं तर सर्वात जास्त लोकसंख्या ही शेतकऱ्यांची असते. त्या शेतकऱ्यांना व्यवस्थित पद्धतीनं त्यांना जर मार्गदर्शन केलं किंवा व्यवस्थित पद्धतीनं त्याला ज्या शासनाच्या स्कीम आहेत, या योजना आहेत, त्या योजना पोहोचवण्याची महत्त्वाची गोष्ट आहे. तशाच पद्धतीनं ह्या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत, ते तगडे उमेदवार आहेत. ते उमेदवारांचं पार्श्वभूमी मोठी आहे, की त्यांनी बरेच पदं भूषवली आहेत. परंतु राकेश कदम हे नवीन तरुण आहे. हे विजन घेऊन आलेला तरुण आहे. तर ह्या तरुणाच्या पाठीमागे लोकं उभा राहतात का? पण हे पण महत्त्वाची गोष्ट आहे. शकापा आणि इकडं साळुंखे पाटील यांच्या दोघांची ताकदीचा किती फायदा होतोय? लोकं कशा निर्णायक मताने येत आहेत का नुसतं निवडून येतात, ही पण महत्त्वाची गोष्ट आहे. जर निर्णायक मताने निवडून आलं तर ह्यातून समजून जावं लागेल, की ही जी म्हणजे विरोधक जे आहेत तर त्यांची कुठेतरी पोचपावती व्यवस्थित नाही, कामाची यादी नसल्यामुळं लोकं नाराज होऊन इकडे आलेली हे आपल्याला समजेल. दादा तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे, वारसा लाभलेला. अजून असा काय वारसा आहे, की ते जेणेकरून तुम्हाला त्यातून शिकायला भेटलं किंवा तुम्ही आजपर्यंत शिकत आला? तर मगाशी मी तुम्हाला सांगितलंच की आपल्याला चिकमोहचा 5 वर्ष ग्रामपंचायत सांभाळली आपण, त्याचा वारसा आहे. पण त्याचबरोबर माझ्या वडिलांनी 10 वर्ष तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून पद भूषवलं आहे. बसलेलं. बरं, हो. आणि त्याचबरोबर माझे चुलते हे सीनियर पी-आय आहेत. बरं. त्यांचा मला पुण्याला. बरं, बरं. तर त्यांचा मला खूप मोठा वारसा आहे. कारण त्यांचं जे विजन आहे, त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलं आणि मला ते विजन माझ्या लोकांपर्यंत, माझ्या तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचं आहे. हा सर्वप्रथम मला सगळ्यात मोठा वारसा आहे. तर राकेश दादा, तुम्ही जे मांडलेलं जे काय गणित आहे, ते अति परफेक्ट आहे आणि त्या गणिताला लोकं स्वीकारतील असं मला वाटतंय. परंतु आता तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? नमस्कार. सांगोला विकास आघाडी चिकमोहोद गणातून माझी उमेदवारी आहे आणि सांगोला महाविकास आघाडीतून जिल्हा परिषदचे उमेदवार बाळासाहेब ढाळे यांची उमेदवारी आहे आणि महूद पंचायत समिती गणातून मनीषा ताई येडगे यांची उमेदवार आहे. तरी आम्हाला आणि आमच्या ह्या आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करून सांगोला महाविकास आघाडी म्हणजे दीपक आबा आणि बाबासाहेब देशमुख यांचे हात बळकट करा. नारळ या चिन्हावरती बटन दाबून सांगोला महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने पॅनल टू पॅनल मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा.